नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 34। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे। प्रश्न पहिला, 2023-24 मध्ये भारताची अर्थव्यवस्था राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार किती टक्के दराने वाढली आहे? ऑप्शन क्रमांक 3 8.2%। प्रश्न दुसरा, अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम डॅश डॅशमध्ये होते। ऑप्शन क्रमांक 2 लहान आतडे। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतासाठी सर्वप्रथम संविधान सभेची संकल्पना कोणी मांडली? तर ऑप्शन क्रमांक 2 मानवेंद्रनाथ रॉय। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर। प्रश्न क्रमांक 5वा, पितांबरी व पैठणीसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? ऑप्शन क्रमांक 3 येवले। प्रश्न क्रमांक 6वा, भारतातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कोणती कंपनी ही पहिली कंपनी ठरली आहे? ऑप्शन क्रमांक 3 LIC। प्रश्न क्रमांक 7वा, कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 ओडिशा। प्रश्न क्रमांक 8वा, राष्ट्रीय युद्ध संग्रहालयाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी कोठे केले होते? ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली। प्रश्न क्रमांक 9वा, भारताचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 त्रिशूल। प्रश्न क्रमांक 10वा, भारताची पहिली AI अँकर लॉन्च करणारी सरकारी वाहिनी कोणती ठरली आहे? ऑप्शन क्रमांक 1 DD किसान। प्रश्न क्रमांक 11वा, मूलभूत हक्कांचा संरक्षणकर्ता म्हणून कोणास ओळखतात? ऑप्शन क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालय। प्रश्न क्रमांक 12वा, श्रीहरिकोटा येथील केंद्रातून 3D प्रिंटेड रॉकेट इंजिनची अग्निकुल कॉस्मॉसने यशस्वी चाचणी घेतली, या 3D प्रिंटेड रॉकेटचे नाव काय? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D अग्निबाण शॉर्टेड 01। प्रश्न क्रमांक 13वा, भारतामध्ये डॅश डॅश हा मिथेन वायूचा मोठा स्रोत मानला जातो? ऑप्शन क्रमांक 3 दलदलीचे क्षेत्र। प्रश्न क्रमांक 14वा, कारागृह पर्यटन उपक्रम राबविणारे पहिले राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 15वा, देशात नोंदणीकृत विद्यापीठांची संख्या केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केलेल्या सर्वेनुसार किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 1168। प्रश्न क्रमांक 16वा, मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील बहुतांश मृदा डॅश डॅश या अग्निजन्य खडकापासून तयार झाली आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C बेसॉल्ट। प्रश्न क्रमांक 17वा, सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्ध असून डॅश डॅश तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे? ऑप्शन क्रमांक 1 तासगाव। प्रश्न क्रमांक 18वा, कोणत्या डॉक्युमेंटरीला 2024च्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे, जी भारतीय खेडेगावातील पार्श्वभूमीवर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 टू किल अ टायगर। प्रश्न क्रमांक 19, राज्यघटनेतील कोणत्या भागास घटनेचा प्राण किंवा आत्मा असे म्हटले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 उद्देशपत्रिका। प्रश्न क्रमांक 20, पोलीस शिपायांचे प्रशिक्षण स्थळ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D यापैकी सर्व। प्रश्न क्रमांक 21, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे दररोजचे IMP व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या धातुकामध्ये तांबे व लोखंड आहे? ऑप्शन क्रमांक 2 चाल्कोपायराइट। प्रश्न क्रमांक 22, युरोपीय महासंघाबाहेर पडणारा पहिला देश कोणता? ऑप्शन क्रमांक 2 ग्रीनलँड। प्रश्न क्रमांक 23, चीनने जाहीर केलेल्या लोकसंख्या आकडेवारीनुसार चीनची लोकसंख्या कितीने कमी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 20,80,000।
प्रश्न क्रमांक 24. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आमसभा आणि सुरक्षा समिती. प्रश्न क्रमांक 25. कोणती कंपनी जगात खाजगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 वॉलमार्ट,